मुस्लिम कायद्याअंतर्गत तलाक म्हणजे तलाकुल हसन, तलाकुल मिन्नल, तलाकुल बिद्दत, तलाकुल असन आणि हसन या प्रकारचे तलाक होते. याच्यामध्ये 3 तलाकची प्रथा ही कायद्यानुसार त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. तेलंगणामध्ये एका मुस्लिम दाम्पत्याचं लग्न झालं व लग्नाच्या काही वर्षातच त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. पत्नीचं कथन असं होतं की पतीची संशय वृत्ती आणि पती नेहमी तिला छळणे, तिला त्रास देणे, तिला कामावरती न जाण्याबाबत बंदी घालणे या कारणाने दोघांमध्ये पटत नव्हतं. या कारणाने पत्नीने निर्णय घेतला की पतीला खुला द्यावा. या कारणाने तिने शहरिया काउन्सिलकडे अर्ज दाखल केला. पतीने तिथं ऑब्जेक्शन घेतले व त्याने खुला देण्यास नकार केला. परंतु त्यांच्यामध्ये समेट होतो का याबाबत शरिया कायद्यानुसार बरेच प्रोसिजर झाली, परंतु यांच्यामध्ये समेट होत नसल्यामुळे व पतीच्या आडमट स्वभावामुळे शरिया काउन्सिलने पत्नीला खुला मान्य केला. या कारणाने व्यतीत होऊन सदरची ऑर्डर तेलंगणा उच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आली. पतीने याच्यात असं केलंय की खुला द्यायला पतीचा विरोध आहे, परंतु न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा पती पत्नीमध्ये वाद होतात व ते मिटू शकत नाही अशा स्थितीमध्ये खुला आणि डायव्होर्स हा एकच प्रकार असणार आहे व पत्नीला पतीबरोबर संसार करण्याची इच्छा नाहीये व त्यांच्यामध्ये समेटी होत नाहीये. या कारणाने सदरचे दाम्पत्य जे मुस्लिम दाम्पत्य जे महिलेने पुरुषाला खुला दिला होता तो मान्य केलेला आहे, म्हणजे डायव्होर्स सदर महिलेला मान्य केलेला आहे. याच्यात एक स्पष्ट झालेलं आहे की मुस्लिम धर्मात देखील महिला खुलाद्वारे डायव्होर्स स्वतःहून देऊ शकते. असा महत्वपूर्ण निकाल तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेला आहे.